कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षू, अगं गप्प का तू? सांग ना। काय सांगू बाबा? हेच की अधिपती दुखवतील का त्या बाईचं मन? ती बाई स्वतः शिकलेली नाही, अधिपतींना शिकू दिलं नाही का? तर त्या बाईला शिक्षण नकोय, पण तिने स्वतःच्या फायद्यासाठी शाळा मात्र काढली। तिला शिक्षणाचा वावड आहे, तिला शिकलेल्या माणसांचा वावड आहे। अधिपती त्या बाईला विचारल्याशिवाय स्वतःबद्दल, त्या शाळेबद्दल कुठलेही निर्णय घेत नाही। आणि तू मला सांगतेस की अधिपती तुझ्यासाठी शिकतील? अक्षू, अगं कुठल्या प्रमाणात जगतेस? भ्रम नाहीये बाबा, शिकतील ते। त्यांनी वचन दिलंय मला की ते ग्रॅज्युएट होतील। त्या बाईसाठी ते वचन मोडतील सुद्धा। नाही बाबा, ते असं कधीच करणार नाहीत। काय सांगतेस तू असं करणार नाहीत म्हणून? लग्नात दिलेली वचनं मोडलीच ना त्यांनी, मग हे वचन मोडायला असा किती वेळ लागतोय त्यांना? नाही बाबा, त्यांनी कुठलंच वचन मोडलं नाहीये। आयुष्यभर तुला साथ देण्याचं, तुला सुखी ठेवण्याचं वचन दिलंच होतं ना त्यांनी। पाळलं का त्यांनी ते वचन? तुझी साथ सोडली, तुला माहेरी पाठवलं, तुला त्यांनी सुख नाही फक्त दुःख आणि ताणच दिलाय। असं नाहीये बाबा, आमचं फक्त किरकोळ भांडण झालंय, ते मिटेल आणि मी जाईन लवकरच घरी। किरकोळ भांडण? ते घर सोडून तुला इथे यावं लागलं, याला तू किरकोळ भांडण म्हणतेस? पण बाबा, नवरा बायको मध्ये भांडण होत नाहीत का? होतात ना। आणि माझं तर म्हणणं आहे की थोडीफार भांडणं व्हायलाच पाहिजेत। अगं भांडणात सुद्धा प्रेम असतं, पण त्या भांडणात ना थोडक्यात गोडी असते। हे एवढं कोणी ताणत नाही ग। नातं पूर्ववत करण्यासाठी दोघही तेवढेच प्रयत्न करत असतात, पण तुमच्यामध्ये हे प्रयत्न शून्यच आहेत। पण सगळे प्रयत्न फक्त तू एकटीच करतेस, कारण फक्त तुला हे नातं हवंय। असं नाहीये बाबा, त्यांनाही हवंय आमचं नातं। अगं तसं असतं ना तर ते 2-4 दिवसात येऊन तुला इथून घेऊन गेले असते। ते तुला फोन करत नाहीत, तुला भेटायला येत नाहीत। तू भेटायला गेलीस ना की फक्त भांडतात। यावरून त्यांच्या आयुष्यातली तुझी पायरी काय आहे ती कळली नाहीये का तुला? त्यांनी घराबाहेर काढलं तुला, तरी सुद्धा तू त्यांचीच बाजू घेऊन माझ्याशीच वाद घालतेस। तुला अजूनही त्यांचाच बोल काय? असं का करताय बाबा? चूक झाली त्यांची। चूक सुधारावी लागते अक्षू। एक चूक सुधारण्यासाठी दुसरी मोठी चूक करून पहिली चूक सुधारत नाही। बाबा, तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये, पण अधिपतींवर एवढे चिडू नका ना प्लीज। बस कर तुझा अधिपती पुराण। संपलंय ते अधिपती पुराण तुझ्या आयुष्यातून। मी मस्त आहे चंची, तू कशी आहेस? हा, बरी आहेस ना? काय म्हणते आपलं गाव? हा, बरं मला सांग, विचारायलेत ना आपल्याला? हा, काही सरले विचारतायत ना? हा, मग ठीक आहे। तशी बी ते बिचारेच आहेत, ते आपलं काय वाकडं करणार आहेत? नाहीतर त्याला बी बघितलं असतं ना। ते जाऊ दे चंची, तू मला मिस करतेस ना? वय ग, मी आम्ही तुला मिस करते। काय म्हणली? इकडं? चंचे, नाही नाही नाही, इकडे येऊ नगस बाई तू। हे बघ, जवर ताई म्हणत नाही तवर तू इकडे येऊ नगस। अगं चंचे, जिथं हायस तिथं राहा की सुखात ग। काय म्हणली? तू जिथं हायस तिथं सुखात नाहीस का बरं? हा? हॅलो 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 हॅलो, काय म्हणली? काय म्हणलीस ग? हे बघ चंचे, मला समजा ऐकायला आलं। तू काय बोलतेस तुला कळतंय? अगं तू प्रश्नच असा केलास म्हणून माझं कान बंद झाले। आता पैसे कुठनं पाठवू म्या? हा, वा ग वा, कुठं बी भीक माग आणि पैसे पाठवू म्हणतेस वय?
वा ग वा. अगं चंचे, काय काय काय? अगं अगं ताई नाही देणार आता मला पैसे. आणि हे बघ चंचे, म्या दुसऱ्या कुणाकडे बी हात पसरू शकत नाही. काय म्हणली? पैसे नाही दिले तर उद्याच्या उद्या तिकडे येणार आहेस? हे चंचे चंचे, हे बघ तू काही इकडे येऊ नकस बर का. नाही ग बाय माझे, इकडे येऊ नगस. मी बघते जरा काय. अगं चंचे, मला का नाही, तू बघते मी काय होते पैशाचं. हा, आज उरलेल्या पैशात खा की चायनीज. हा हा चालते, ठेवू, काळजी घे. हा. मास्तरीनबाई, अहो आमच्या आयुष्यातला तुमचा धडा गावात संपूच शकत नाही. तुम्हाला माहित आहे, तुम्ही आमचा जीव आहेसा हो. तुमच्याविषयी किती बोलावून काय करावं. तुम्हाला चांगलं माहित आहे आमचं तुमच्यावर केवढं प्रेम आहे, तरी असं का वागा लागलाय तुम्ही? त्या इराताई म्हण तुम्हाला आमच्या संग बोलायचं नाही. मला काय खरं वाटलं नाही बरं काय. हा, काय आत्तापतूर आम्ही तुम्हाला जेवढं बघितलंय, जेवढं अनुभवलंय ते खरं मानून चालव का आता जे घडा लागले ते खरं मानून चालव काय कळ ना. तुमचा फोनवर आवाज ऐकला तेव्हा असं वाटलं लय बोलावं तुमच्या संग. आपण 2 मिनिटं जरी बोललो असतो ना तरी आपला सगळा गुताडा सुटला असता राव. पण काय आपलं बोलणंच होईना झाले, सगळा गुताडा वाढतच चाललाय नसता. मग हे अक्षराशी प्रत्यक्ष जाऊन बोल ना. गुंता सुटायचा असेल तर फोटोशी बोलून भागणार नाही. तुम्ही कशाला आलाय आता इथं? कशाला आलोय म्हणजे? तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून आलोय मी. मला बोलायचं नाही आता. दरवाजा कोणी बंद केला? अरे देवा, कपाट कसं उघडं राहिलं? अरे देवा, पाणी संपलं. एवढ्या चांगल्या चांगल्या पोरींना अधिपतीने रिजेक्ट केलं आणि कुणाला आणलं घरात? या शिकलेल्या पांढऱ्या पालीला. मास्तरने, तुम्ही का नाही आमच्या गटात बसणारच नाहीत. चुकून आलात आमच्या घरात. तेव्हा लई पोरी पसंत केल्या होत्या अधिपतींसाठी, पण त्यांचा नेमका तुमच्यावर जीव जडला होता. मग काय, नाविलाज असतं आम्हाला तुम्हाला सून म्हणून घरात आणावं लागलं. पण आता जसं तुम्हाला घरातून बाहेर काढलंय तसं आम्ही लवकरच तुम्हाला अधिपतींच्या मनातून भी बाहेर काढू. कारण शेवटी आम्ही म्हणू तेच अधिपती करतात. आणि हे तुम्हाला बी चांगलंच ठाव आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.